नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाउज कट करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते दाखवणार आहे। हे ताग्यातलं अस्तर आहे, तर हे अस्तर 1 मीटरचं आहे, तर कट करून घेतलेलं आहे। तर आता या अस्तरची घडी आपल्याला उकलून हे जे दोन्ही काटा आहेत ते दोन्ही साइडला आपल्याला येऊ द्यायचे आहेत। तर 1 मीटरचा अस्तर म्हणल्यावर मोठ्या मापासाठी हे अस्तर बरोबर होत आहे बघा। तर अशा पद्धतीने आपल्याला अस्तरची घडी टाकून घ्यायची आहे। तर इथं काय करायचं आहे, आता आपल्याला ब्लाउज वरून माप बघायचं आहे। तर अगोदर उंची बघायची आहे। तर ब्लाउजची उंची बघायची आहे। हा ब्लाउज 125 आहे आणि इथून ते इथपर्यंत टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजची उंची बघून घ्यायची आहे। तर ब्लाउजची पूर्ण उंची ही 14.5 इंच आहे, तर त्यात आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे। तर पूर्ण ब्लाउजची उंची मी 15.5 इंचावर टाकत आहे बघा। ब्लाउजची उंची ही 15.5 इंच घ्यायची आहे। आता हे इथून इथपर्यंत आपण उंचीचं माप टाकलेलं आहे। तर इथं काय करायचं आहे, आपल्याला छातीची घडी टाकायची आहे। तर छातीची घडी बघत असताना बघा, ब्लाउज हा 125 ठेवायचा आहे आणि 125 बाजूनच आपल्याला इथं ब्लाउज वरून माप घ्यायचं आहे। तर बघा असा ब्लाउज ठेवायचा आहे आणि इथं टेप ठेवायचा आहे। इथून ते इथपर्यंत अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे बघा। तर छातीची घडी ही 10 इंचाची आहे, तर त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी ठेवायचं आहे। छातीची घडी तर 10 इंचावर टाकल्याच्या नंतर बघा आपल्याला खालच्या साइडने ही बरोबर 10 इंच घ्यायचं आहे। आता या 10 इंचाच्या पुढे आपल्याला बघा 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। बघा ही रेष इथं ओढून घेतलेली आहे। तर याच्या पुढे इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन साठी। तर इथं 1.5 इंच मी शिलाई मार्जिन साठी सोडलेलं आहे हे। तर मैत्रिणींनो, साधी आणि सोपी पद्धत आहे प्रिन्स कट ब्लाउज डायरेक्ट कपड्यावर कटिंग करण्याची। तर आता इथं काय करायचं आहे, आपल्या इथं उंचीचं माप आलं होतं, तर इथून इथपर्यंत आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर शोल्डर हे 5.5 इंचावर टाकायचं आहे बघा। 5.5 इंचावर मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे आणि 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे बघा। गळा रुंदी हे 2.5 इंचावर घ्यायची आहे। आता पूर्ण शोल्डरचं माप आपलं हे 5.5 इंच होतं, तर इथं बघा 3 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे आणि 2.5 इंच गळा रुंदी टाकायची आहे ह्या 5.5 इंचामधून। आता ब्लाउजची उंची इथं आपली पूर्ण उंची 15.5 इंच आलेली आहे। तर मुंड्याचं माप हे 6 इंच घ्यायचं आहे बघा। इथून इथपर्यंत मी मुंड्याचं माप 6 इंचावर टाकलेलं आहे। आता इथं ही छातीची घडी घेतलेली होती, तर इकडे ही रेषा सरळ जोडून घ्यायची आहे। आता तुम्हाला जर असं डायरेक्ट जमत नसेल तर काय करायचं आहे, इथून हे जे अंतर आहे ते हे अंतर इथं बघायचं आहे बघा 9.5 आणि त्याच्यावर एक रेष आहे। तर इकडे ही बरोबर 9.5 आणि एक रेष आलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे ही रेषा जोडून घ्यायची आहे। तर हे 1.5 इंच अंतर आपलं शिलाई मार्जिन साठी ठेवलेलं आहे। छातीची घडी आपली इथं 10 इंचावर आलेली आहे, तर या 10 इंचामध्ये इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी जास्त ठेवलेलं आहे बघा। तर या ब्लाउज शिलाई मार्जिन हे खूप कमी आहे, तर इथं हे जे शिलाई मार्जिनचं अंतर आहे ते इथं हे अंतर सोडलेलं आहे। आता इथं काय करायचं आहे आपल्याला, बघा इथं आता पाठीमागचा भाग कट करून घेणार आहोत। तर इथं मी समोरच्या गळ्याची उंची टाकलेली होती, तर यातच आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे। तर आता पाठीमागच्या मुंड्याला 1.5 इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे। समोरच्या भागासाठी 1 इंच घ्यायचा आहे आणि पाठीमागच्या भागासाठी 1.5 इंच घ्यायचा आहे। तर इथं मी 1.5 इंचावर हे मुंड्याला आकार देऊन घेणार आहे। तर बघा 1.5 इंचावर मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर मुंड्याला आकार देत असताना व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे।
तर अशा पद्धतीने इथं मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। मैत्रिणींनो, इथं जर मुंड्याला आकार देण्यात जर तुमच्या चूक झाली तर इथं ब्लाऊज बघा फिटिंग केल्यानंतर इथं झोळ येऊ शकतो। तर त्यासाठी इथं व्यवस्थित आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथं आता काय करायचं आहे, गळ्याची उंची टाकायची आहे। बघा मागचा पार्ट तुम्हाला अगोदर कट करून दाखवते। तर याच गळ्याला आपल्याला इथं खाली उंची वाढवून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि गळ्याची उंची बघायची आहे। तर गळ्याची उंची ही 10 इंचावर टाकायची आहे। दहा इंचावर इथं गळ्याची उंची टाकायची आहे। तर इथं मला डिझाईनचा गळा शिवायचा आहे। तर तुम्हाला गळ्याची उंची अशा पद्धतीने दाखवत आहे बघा। आता यातूनच आपल्याला इथं गोल गळ्याला आकार द्यायचा आहे। तर तो आकार कसा द्यायचा आहे बघा। इथं काय करायचं आहे, अर्धा इंच घ्यायचा आहे आणि यातून आपल्याला इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा। तर गळ्याला आकार देत असताना इथं मी कपडा हा कट करणार नाही, कारण या ठिकाणी मला डिझाईनचा गळा तयार करायचा आहे। तर हा इथं बॅक पार्ट तयार झालेला आहे। तर आता याच्यामध्येच आपल्याला समोरचा पार्ट इथं तयार करायचा आहे। तर तो कशा पद्धतीने तयार करायचा आहे बघा। तर हा मागचा पार्ट इथं कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची आहे। तर हा मागचा पार्ट तुम्हाला कट करून दाखवणार आहे बघा। बघा मागचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर हा मागचा पार्ट इथं कट करून झालेला आहे। तर समोरचा भाग आता कशा पद्धतीने कट करायचा आहे बघा। तर हा जो पार्ट आहे तर इथं जशास तसा ठेवायचा आहे। बघा खालचा कपडा व्यवस्थित आहे का नाही ते बघायचं आहे बरोबर, नाहीतर एक आतल्या बाजूला आणि एक वरच्या साईडला राहिलं तर इथं आपला कपडा कमी पडू शकतो। यासाठी आपल्याला कपडा खालचा आणि वरचा व्यवस्थित बरोबर आहे का नाही ते चेक करायचं आहे। आता हा मागचा पार्ट झाला। तर प्रिन्स कट ब्लाउजला आपल्याला समोरच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे। तर खालच्या साईडला मी अर्धा इंच अंतर हे जास्त घेणार आहे। बघा हे खाली अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। इथं अर्धा इंच वाढवून घेतल्यानंतर ही सरळ रेष इथं ओढून घ्यायची आहे। बघा काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला समजणार आहे। मागचा पार्ट जसा आहे तसाच इथं आखून घ्यायचा आहे। इकडे ही रेष सरळ वरी ओढून घ्यायची आहे। तर समोरच्या भागासाठी मी अर्धा इंच इथं जास्त घेतलेला आहे आणि मागचा भाग इथं ठेवून जशास तसं आखून घेतलेला आहे। तर इथं काय करायचं आहे, आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे 6 इंचावर। इकडून 5.5 इंच आहे का नाही ते चेक करायचं आहे आणि ही रेषा इकडे सरळ मध्ये जोडायची आहे बघा। आता यातून आपल्याला 1 इंचावर समोरच्या भागासाठी आकार द्यायचा आहे बघा। मागच्या भागाला 1.5 इंचावर दिलेला होता, तर समोरच्या भागासाठी 1 इंचावर द्यायचा आहे। मुंड्याला गोलाई देण्यासाठी इथं समोरच्या भागासाठी 1 इंच घ्यायचा आहे आणि मागच्या भागासाठी 1.5 इंच घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने मुंड्याला आकार देऊन झालेला आहे। तर हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार हा कट करून टाकायचा आहे आपल्याला।
आता इथं काय करायचं आहे, गळारुंदीचं माप टाकायचं आहे. बघा इथं गळारुंदी आहे 2.5 इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच. जास्त झालेला कपडा कट करायचा आहे. आता इथे गळ्याची उंची टाकायची आहे 6.5 इंचावर. आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच. समोरच्या गळ्याची उंची 6.5 इंचावर टाकलेली आहे. आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच आणि ही रेषा इथं जोडून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने ही रेषा इथं जोडून घेतलेली आहे. तर इथं आता गळ्याला आकार देत असताना काय करायचं आहे, आपल्याला 1 इंच इथं वरी घ्यायचं आहे आणि या 1 इंचापासून इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन झालेला आहे. आता इथं काय करायचं आहे, बघा प्रिन्स कट ब्लाऊज साठी आपल्याला आकार दिल्यानंतर इथं आपला कपडा थोडासा शिवणामध्ये जातो. तर त्यासाठी इथं आपल्याला अर्धा इंच पुढे जास्त घ्यायचं आहे. बघा हे अर्धा इंच इथं पुढे जास्त घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला इथं 2 इंच जास्त घ्यायचं आहे. आणि ही रेषा इकडं असं वरी जोडून घ्यायची आहे. बघा तर हे अर्धा इंच अंतर इथून जे घेतलेलं होतं, तर इथं आपल्याला एक रेष ओढायची आहे. बघा हे अर्धा इंच अंतर कशासाठी घेतलं होतं तेही सांगणार आहे इथं. तर आपल्याला अगोदर एवढा पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर आता इथं हा पार्ट कट करून घ्यायचा आहे. या कपड्यामध्ये आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर इथं बघा या साईडला हा जास्त असलेला ही कपडा बरोबर कट करून घ्यायचा आहे. आता इथं काय करायचं आहे बघा आपल्याला, आता प्रिन्स कट ब्लाऊज साठी इथं टक्स पॉइंट घ्यायचा आहे. तर टक्स पॉइंट बघा इथं मी खालून तर 10.5 इंचावर इथं टक्सचा पॉइंट घेणार आहे एक. बघा वरून इथं 10.5 इंचावर एक टक्स पॉइंट घेतलेला आहे. तर आडव्यामध्ये घ्यायचा आहे 4.25 इंच आणि खालच्या साईडला ही बरोबर 4.25 इंच घ्यायचा आहे आणि ही रेषा इथं सरळ जोडून घ्यायची आहे. बघा आता इथं काय करायचं आहे, 1 इंचावर आखून घ्यायचं आहे आणि हे प्रिन्स कट ब्लाऊजचा असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं काय करायचं आहे, 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. इथून इथं वरी 1.5 इंच घेतलेला आहे. बघा आणि ही रेष इथं खाली जोडून घ्यायची आहे. असे अर्धा इंच अंतर हे जास्त होतं, तर इथं हे खाली जोडून घेतलेलं आहे. तर हे अंतर कशासाठी घेतलेलं आहे बघा, तर दोन्ही साईडला आपल्याला या पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपला ब्लाऊज शिवल्यानंतर व्यवस्थित त्याला तिथं फिनिशिंग येते. यासाठी इथं हे खालच्या साईडला अर्धा इंच अंतर जास्त घेतलेलं होतं. बघा हे इकडं या पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. आता इथं 2 इंच मी टक्ससाठी अंतर घेतलेलं आहे. तर आता इथून काय करायचं आहे, आपल्याला टक्सला असा बघा आकार द्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा असा टक्सला आकार देऊन घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे ते दाखवलेलं आहे. आता इथं कट करून घ्यायचं आहे. बघा
खालचं जे अर्धा इंच अंतर होतं ते इकडं जोडून घेतलेलं आहे। अगोदर गळा कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। तर प्रिन्स कटचा आकार हा व्यवस्थित द्यायचा आहे आपल्याला। बघा या पद्धतीने हा पार्ट इथं कट करून झालेला आहे। तर 2 इंचाचा टक्स हा कट करून आपल्याला साईडला टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग केला तर तुमच्या ब्लाउजचा पफ हा एकदम छान बसणार आहे। तर हे 2 पार्ट इथं कट करून झालेले आहेत बघा। तर पुन्हा शिवते वेळेस आपले हे 2 इंचाचा अंतर हे पूर्णपणे कमी होणार आहे आणि हे 2 इंच इकडं अंतर वाढवलेलं इकडं बरोबर होणार आहे आणि हे इथं अर्धा इंच शिवणामध्ये जाणार आहे, तर इथं अर्धा इंच जास्त वाढवून घेतलेला आहे। तर आपल्याला इथं बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। आता या कपड्यामध्ये आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे। तर हा दुहेरी कपडा आहे, तर याची डबल घडी टाकायची आहे बघा। तर अशी डबल घडी टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला थोडासा कपडा इथं गोळा झालेला आहे, तर पुन्हा या कपड्याला प्रेस करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथं घडी टाकून घ्यायची आहे। बघा 11.25 इंचाची बाही लांबी आहे। तर आपल्याला इथं काय करायचं आहे, 11.5 इंच बाहीची उंची टाकायची आहे। बाहीची उंची ठेवायची आहे 11.5 इंच। खालच्या साईडलाही बरोबर 11.5 इंच ठेवायचं आहे आणि ही रेषा इथं जोडून घ्यायची आहे। आता इथं आपल्याला बाही घडी बघायची आहे। 9.5 इंचावर बाही घडी टाकलेली आहे। तर दंडघेर बघायचा आहे। तर ब्लाउजच्या मापावरूनच आपल्याला दंडघेर बघायचा आहे। तर इथं बघा दंडघेरची फिटिंग येणार आहे। तर 2 इंच शिलाई मार्जिनसाठी इकडं जास्त घ्यायचं आहे। आता इथं बाहीला कमी करून घ्यायचं आहे खालच्या साईडने, तर 3 इंचावर कमी करून घ्यायची आहे बाही आणि इकडं रेष ओढून घ्यायची आहे बघा। साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बाही कट करून दाखवत आहे। तर आता ही जी रेषा आहे तर इथून आपल्याला सरळ इकडं या पद्धतीने ही रेषा जोडून घ्यायची आहे। आता इथून इथं 1.5 इंच घ्यायचं आहे। इथं या सेंटरचा मध्य काढायचा आहे याचा। आता इथून 1 इंच घ्यायचं आहे। या 1 इंचापासून इकडं आता मागच्या साईडचा आकार देऊन घ्यायचा आहे बाहीचा। बघा मागच्या साईडचा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला लगेच समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बघा समोरचा हे आकार इथे देऊन झालेला आहे। बाही कट करून घ्यायची आहे। बघा मोठ्या मापासाठी बाही साध्या आणि सोप्या पद्धतीने कट करून दाखवलेली आहे। तर बाहीचा समोरचा आकार ही कट करून घ्यायचा आहे आणि इथं सेंटरला कट देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपले अस्तरवर प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग झालेली आहे। आता मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे बघा। तर हा काठपदर साडीतला ब्लाउज आहे। तर या ब्लाउजची घडी अशी टाकलेली आहे। तर इथं काय करायचं आहे आपल्याला, बघा बॅक पार्ट इथं ठेवायचा आहे, साइड पार्ट इथं ठेवायचा आहे। बघा अशा पद्धतीने जसं जसं आपल्याला पार्ट ठेवायला जमते तसे तसे ठेवायचं आहे बघा। जिथं जिथं आपल्याला कपडा ॲडजस्ट होते तिथं आणि इथं हा कपडा असा ठेवून घेतलेला आहे।
तर बरोबर आपल्याला इथं आता हा बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे बघा. तर साईडने थोडं थोडं अंतर ठेवून आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. इथं बाहीला कपडा कमी पडत आहे तर आपल्याला बाहीला जोड देऊन घ्यायचा आहे पुन्हा बघा या मेन फॅब्रिकला. बघा इथं प्रिन्स कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून मेन फॅब्रिक बी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला 40 साईज मापाच्या ब्लाऊजची कटिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला पेपर कट करण्याची गरज लागणार नाही, कारण की डायरेक्ट कपड्यावर प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.